नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आलो आहे MES 612 या प्लॉटमध्ये. या प्लॉटला आजच्या तारखेत शेतकरी मित्रांनो 64 दिवस पूर्ण कंप्लीट होतात आणि या 64 दिवसात या सोयाबीननं खूप माल पकडलेला आहे. पण एक सांगतो शेतकरी मित्रांनो, हे जी व्हेरायटी ज्या शेतकऱ्यांनी लावलेली असेल आणि दाट पेरली असेल 25-26 किलो, तिथे तर मालच नाही पकडला. कारण की हे व्हेरायटीची उगवणशक्ती 90 ते 95% आहे आणि हे पूर्ण निघून येते आणि वाढते शेतकरी मित्रांनो जास्त. हिला एकरी 22 किलोच पाहिजे. 20 किलोही पेरली तर चालते शेतकरी मित्रांनो. कारण की ही व्हेरायटी नाही का खूप वाढून येते, उगवणशक्ती जास्त आहे आणि वाढल्या कारणाच्याने हिला माल काही पकडत नाही. आता मी इथं उभा आहे ना, इथं बघा साधारण वाढ आहे, टोंगे वाढ आहे. इथे बघा माल किती आहे, हे बघा, हे बघा लागवडी आहे शेतकरी मित्रांनो. इथलाही माल असला एका झाडाले 50-60 शेंगाही असल्या ना भरपूर आहे. आरामशीर एकरी 12चा ॲव्हरेज लागतो. हे बघा, ह्या शेंगा फक्त भरून आल्या पाहिजे पूर्ण. कारण की कसं आहे, जिथला माल येतो ना आपल्या सोयाबीनच्या झाडाला तिथला माल पकडत नाही आणि तिथला माल भरत नाही. काही ना काही गड, काही ना काही सड हे चालूच राहते. हे बघा, हे माल शेंगा बघा, आहे शेंगा आहे. आता याची हाईट वाढली, हे शेंगा भरून आल्यानंतर याच्यापेक्षा टवटव शेंगा आपल्याला दिसतील. असा माल आहे शेतकरी मित्रांनो. जास्त हाईट नाही पाहिजे सोयाबीनची. आणि ज्या शेतकऱ्यांच्या शेतात याची जास्त हाईट झालेली असेल मालच नाही शेतकरी मित्रांनो, जास्त माल नाही येत. जसं समोर जातो ना तसं जिथपर्यंत टोंगे सोयाबीन आहे, हे माझं MES 612 तिथपर्यंत माल भरपूर आहे. आणि टोंगाच्या वर गेलं ना तर तिथे माल कमी आहे, माल पण कमी आहे. तर असं सोयाबीन आहे आपलं MES 612. बघा, कोण लावली शेतकरी मित्रांनी ही व्हेरायटी बेस्ट आहे. फक्त काय आहे, याची वाढ नाही पाहिजे जास्त आणि दाट नाही पाहिजे, मीडियम पाहिजे. हे बघा शेंगा बघा, हे बारीक आहे शेंगा, चलप ह्या शेंगा आहे, माल खूप आहे, दाट शेंगा आहे. एका झाडाला 50-60 शेंगा धरल्याने शेतकरी मित्रांनो त्या पूर्ण भरल्यानं भरपूर होते आपल्याला. आरामशीर एकरी 10-12चा ॲव्हरेज लागतो आपल्या. हे बघा बारीक, बघा चलप बघा किती आहे बारीक, है ना. शेंगा बघा, म्हणजे यावर्षी मी ही व्हेरायटी पेरली का नाही, ही व्हेरायटी नाही का स्लो आहे, थोडीशी लेट येते. हे जास्त दिवसाची व्हेरायटी आहे. म्हणतात आता 110 दिवस, पण 110 दिवसाच्या वर घेईन शेतकरी मित्रांनी. इथं 115-120 दिवस घेणार, कारण की लय स्लो आहे ना. आतापर्यंत पूर्ण 64 दिवस झाले ना, पूर्ण शेंगमध्ये रूपांतर पाहिजे होतं. तर कसा वाटला हा व्हिडिओ, नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.